गोष्टीचं नाव काय आहे? ससा आणि कासव. हा, ससा आणि कासव दोघे मित्र असतात आणि ते दररोज फिरायला चालत जायचे. मग ससा त्यात तुरु तुरु चालायचा आणि कासव कसं चालतं रे? कासव हळूहळू चालतं. मग एक दिवस ससा कासवाला चिडवतो, किती हळू चालतोयस तू, काय तुझं बाबा चालणंच हळूहळू आहे. आणि ससा खूप वेगात चालायचा. मग कासव म्हणतं, लावतोस का माझ्याशी शर्यत, आपण पैज लावूया. मग दोघांमध्ये पैज लागते आणि ससा आणि कासव या दोघांमध्ये पैज लागते आणि मग दोघांची शर्यत लागते. आणि ससा आणि कासव काय म्हणतं, त्या वडाचं झाड आहे तिथपर्यंत आपण पोहोचायचं. मग कासव आणि ससा चालत चालत निघालेले असतात. ससा वेगाने पळायला सुरुवात करतो. ससा पळत जातो आणि एका झाडाखाली थांबतो. मागे वळून बघतो तर काय, कासव खूप लांब असतं. मग ससा म्हणतो, तोवर आपण जरासा आराम करावा झाडाखाली. आणि तोपर्यंत आराम करतो ससा. तेवढ्यात कासव हळूहळू हळूहळू त्या झाडाजवळ जातं तर ससा झोपलेला आहे. मग कासव काय करतं, सशाला तसंच झोपून देतं. ते पुढे चालत राहतं आणि वडाजवळ जाऊन पोहोचतं. आणि तेवढ्यात सशाला जाग येते, झोपेतनं जागा होतो. बघतो तर काय, कासव वडाच्या झाडापर्यंत पोहोचलेला असतं. मग त्यावेळी पळत सुटतो, पण काही उपयोग होत नाही पळून. त्यावेळी कासवानं शर्यत जिंकलेली असते. अशा रीतीनं ससा आणि कासव यांची शर्यत लागते आणि जिंकतं